मुंबईची सकाळ ही नेहमीच अशी असते. धावपळ, गर्दी आणि वेळेच्या धक्क्यातील संघर्ष. राधा, एक 28 वर्षांची तरुण कामगार स्त्री, दररोज सकाळी 8 वाजता ठाण्याहून दादरला जाणाऱ्या एसटी बसला चढते. तिचे ऑफिस दादरमध्ये आहे आणि ती एका छोट्या खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करते. आजही ती नेहमीप्रमाणे लवकर उठली, चहा पिताना कुटुंबाला निरोप दिला आणि स्टेशनच्या दिशेने निघाली. बस स्टँडवर पोहोचताच तिला वाटले की आज काहीतरी वेगळे आहे. दिवाळीनंतरची सुट्टी संपली होती आणि मुंबईत परत येणाऱ्या प्रवाशांची लाट आली होती. स्टँडवर हजारो लोक उभे होते, काही झोपेत डोळे चोळत, काही फोनवर बोलत आणि काही फक्त गर्दीत हरवलेले. राधाने तिचा बॅग खांद्यावर टाकला आणि बसच्या दिशेने धाव घेतली. बस आली ती जणू भगदाड झाली होती. दरवाजापासून आतपर्यंत लोकांचा समुद्र होता. एका मिनिटात सगळे उतरतील असा विचार करून ती आत शिरली, पण ते चुकीचे होते. बस फुल झाली होती. सीटवर बसलेले लोक एकमेकांच्या मांडीवर बसलेले, उभे लोक एकमेकांना चिकटलेले. हवासुद्धा हालचाल करू शकत नव्हती. राधा मधल्या भागात अडकली. तिच्या पुढे एक म्हातारी होती जी तिच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहिली होती. मागे एक जण उभा होता. तो 30च्या घरातला दिसला. धुतलेल्या शर्टात, हातात एक जुनाट बॅग आणि डोळ्यात एक विचित्र चमक. बस हेलपाटीने चालू लागली. पहिले काही मिनिटे शांत होते. राधा तिच्या मनात ऑफिसच्या कामाची यादी घालत होती. आज बॉसला रिपोर्ट द्यायचाय आणि नवीन इंटर्नला ट्रेनिंग द्यायची आहे. पण हळूहळू तिला वाटू लागले की मागून काहीतरी दाबत आहे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. गर्दी आहे असं होताच असा विचार केला. पण तो दाब वाढत गेला. मागच्या व्यक्तीचा हात तिच्या कमरेवर सरकला होता, हळूच, जणू अंजानेपणाने. राधाने मागे वळून पाहिले नाही, पण तिच्या शरीरात एक थंड शिरकावली होती. तिने पुढे सरकण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीमुळे जागा नव्हती. म्हातारीने तिच्या खांद्यावर दाब दिला. बेटा, थोडा पुढे जा ना. मागचा माणूस, त्याचे नाव राजू होते, पण राधाला ते कधीच माहीत होणार नव्हते, हसला. त्याच्या डोळ्यात एक कुटील हास्य होते. तो दररोज अशा बसेस घेत असे. त्याच्या डोळ्यातील ती चमक ही गर्दीची संधी शोधणारी होती. आज त्याला राधा दिसली, साधी साडी नेसलेली, केस मागे बांधलेले आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा. परफेक्ट असा विचार त्याने केला. त्याचा हात हळूहळू सरकवत गेला. आता तो तिच्या साडीच्या बाजूला होता आणि हळूच दाब देत होता. राधाला वाटले की तिच्या पोटात काहीतरी मरोडते. तिने डोळे मिटले आणि श्वास रोखला. कोणीतरी मदत करेल का असा विचार आला, पण आजूबाजूला सगळे स्वतःच्या जगात हरवलेले होते. बसने पहिले सिग्नल मारले. ब्रेक लागला आणि सगळे एकमेकांवर पडले. राजूने संधी लावली. त्याचा हात आता राधाच्या पाठीवर होता आणि हळूच खाली सरकवत होता. तो हसत होता आतून. त्याला मजा येत होती. गर्दीत कोणी पाहतच नव्हते. पुढच्या व्यक्तीला फोनवर बोलायचे होते. डाव्या बाजूला एक तरुण झोपला होता आणि उजवीकडे 2 मित्र हसत खिदळत होते. हे सगळे असेच करतात, राजूचा विचार होता. कोण बोलतो? राधाच्या डोळ्यात आता पाणी आले होते. ती लहानपणापासून मुंबईत वाढली होती आणि अशा गर्दीचा अनुभव घेतला होता, पण आज वेगळे वाटत होते. तिच्या मनात आठवणी उमटल्या. कॉलेजच्या दिवसात एकदा ट्रेनमध्ये असंच झालं होतं. तिने ओरडून सोडलं होतं आणि कंडक्टर आला होता, पण आज तिची आवाज बाहेर येत नव्हता. तिच्या गळ्यात काहीतरी अडकलेलं होतं. तिने मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण राजूने तिच्या बाजूने दाब दिला. काय करतोयस तू? तिने हळू आवाजात विचारलं, ज्याने फक्त तो ऐकला. राजूने हसत उत्तर दिलं, काय मॅडम, गर्दी आहे ना, मी काय करू? त्याचा आवाज गुप्त होता, जणू दोघांतील संभाषण. राधाने तिचा हात बाजूला केला, पण तो परत सरकला. आता त्याचा हात तिच्या साडीच्या खाली होता आणि तो हळूच चिकटत होता. राधाला वाटले की तिच्या शरीरात वीज चालली आहे. ती थरथर कापत होती. बस थांबेल तेथे ओरडेन असा विचार केला, पण बस चालू होती आणि पुढील थांबा अजून 10 मिनिटं दूर होता. दुसरीकडे बसच्या मागच्या भागात आणखी एक दृश्य चालू होतं. एक तरुण मुलगी, सुमित, तिच्या आईसोबत उभी होती. सुमित कॉलेजला जात होती आणि तिची आई तिला सोडायला आली होती. मागे 2 माणसे उभी होती, एक 40च्या घरातला, दुसरा त्याचा मित्र. ते दोघेही मजा घेत होते. देख किती सॉफ्ट आहे, एकाने दुसऱ्याला कानात हसत सांगितलं. त्यांचा हात सुमितच्या आईच्या मागे होता आणि ते हळूहळू दाब देत होते. सुमितने नोटीस केलं आणि तिने आईला सांगितलं, आई, मागे काय चाललंय? आईने मागे वळून पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर राग उमटला. काय करतोयस? तिने जोरात ओरडलं. सगळ्यांची नजर तिकडे गेली. तो माणूस हसला. अरे मॅडम, मी काय केलं? बस हल्ली ना. पण आईने सोडलं नाही. तिने त्याच्या हातावर मारली आणि मोठ्याने ओरडली, सगळ्यांना सांगा हे काय करतंय ते. बसमधील काही लोकांनी हसले, काहींनी डोळे वळवले.
एक जण म्हणाला, असं होतंच, काय करणार? पण सुमितने फोन काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागली. पोलिसांना सांगा, ती म्हणाली. ते दोघेही घाबरले आणि मागे सरकले. आई मुलीने एकमेकांना धरलं आणि ते थांब्यावर उतरले. बस पुन्हा चालू झाली, पण आता हवेत एक तणाव होता. राधाने ते ऐकलं. तिच्या मनात एक आशा जागी झाली. मीही ओरडीन, असा विचार केला. पण राजूचा हात आता आणखी खाली सरकला होता. तो आता तिच्या नितंबावर दाब देत होता आणि त्याच्या बोटांनी हळूच चिकटायचा प्रयत्न करत होता. राधाला वाटले की तिच्या शरीरात वीज चालली आहे. ती थरथर कापत होती. नाही, मी सहन करू शकत नाही, असा विचार करून तिने मोठ्याने ओरडलं, मागे हाट, काय करतोयस तू? सगळ्यांची नजर तिच्याकडे वळली. राजू घाबरला, पण त्याने हसण्याचा प्रयत्न केला. अरे, मी काय केलं? तूच मागे येऊन चिकटलीस. राधाने वळून त्याला धक्का दिला. तिच्या डोळ्यात राग आणि भीती होती. सगळ्यांना सांगा हे माझ्या मागे उभं राहून. तिचा आवाज थांबला, कारण शब्द बाहेर येत नव्हते. एक स्त्री जी तिच्या बाजूला उभी होती म्हणाली, बेटा ओरड, मी साक्ष देईन. पण गर्दीमुळे ते कठीण होतं. बसने दुसरं सिग्नल मारले. ब्रेक लागला आणि राधाने संधी लावली. तिने राजूला जोरात धक्का देऊन पुढे सरकली. आता ती दरवाजाजवळ पोहोचली होती. तिच्या हृदयाची धडधड थांबत नव्हती. राजू मागे राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती. अगोदीचीच, तो मनात म्हणाला. राधा दरवाजावर उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं, मुंबईची धावणारी रस्ते, लोकांची गर्दी आणि जीवनाची धावपळ. थांब्यावर बस थांबली. राधा उतरली. तिच्या पायांना आधार नव्हता, पण ती चालत राहिली. ऑफिसपर्यंतचा रस्ता तिला लांब वाटला. तिच्या मनात विचार येत होते की का असं होतं, का कोणी बोलत नाही? ती एकटी नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि सगळं सांगितलं. मैत्रीण म्हणाली, राधा, तू एकटी नाहीस. उद्या एकत्र जाऊया आणि पोलीस स्टेशनला तक्रार करूया. दुसऱ्या दिवशी राधा पुन्हा बस घेतली. पण आज ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिची मैत्रीण आली होती आणि त्यांच्याकडे एक छोटा स्प्रे होता, सेल्फ डिफेन्ससाठी. गर्दी पुन्हा होती, पण आज राधाच्या डोळ्यात भीती नव्हती. ती सतर्क होती. मागे एक जण उभा राहिला, पण तिने लगेच वळून पाहिले आणि सांगितलं, दूर जा. तो घाबरला आणि बाजूला सरकला. मुंबईची बस ही फक्त वाहन नाही, ती जीवनाची जशी आहे. गर्दीत हरवणारे आणि गर्दीतून बाहेर पडणारे. राधाने शिकलं, ओरडणं, लढणं आणि मदत मागणं. त्या दिवसानंतर ती एका ग्रुपमध्ये जॉईन झाली, जिथे महिलांना ट्रेनिंग दिली जाते, सेल्फ डिफेन्सची. ती आता इतरांना सांगते, गर्दी ही संधी नाही तर आव्हान आहे, लढा. पण त्या पहिल्या दिवसाची आठवण तिला कायम राहील. ती बस, ती गर्दी आणि तो माणूस, जो मजा घेत होता, पण ज्याने तिला मजबूत बनवलं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्ही पुढचा भाग मिस करणार नाही. धन्यवाद.